नमस्कार मित्रांनो, आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये आपण सोमवारचे बँकेक्सचे इंट्राडे सेटअप डिस्कस करणार आहे. तर सोमवारी बँकेक्स इंडेक्सची एक्सपायरी असते, तर एक्सपायरीमध्ये आपल्याला कोणत्या लेवलवरती प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकतात, या सर्व गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये वन बाय वन डिस्कस करणार आहोत. चॅनलवरती तुम्ही जर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. तर सेम जो बँक निफ्टीचा इंडेक्स आहे त्याचप्रमाणे हा बँकेक्सचा इंडेक्स आपल्याला बघायला मिळत आहे. तुम्ही जर बँक निफ्टीला फॉलो करत असाल तर बँक निफ्टीमध्ये जी मुवमेंट होते सेम तशीच मुवमेंट आपल्याला बँकेक्समध्ये पण बघायला मिळते. त्याच्यामुळं जे पण बँक निफ्टीमध्ये इंट्राडेमध्ये ट्रेडिंग करतात त्यांच्यासाठी बँकेक्समध्ये पण इंट्राडे ट्रेडिंग करणं काही अवघड नाही आहे. तुम्ही जर शुक्रवारची बँक निफ्टीची मुवमेंट बघितली तर सेम आपल्याला बँकेक्समध्ये पण तीच मुवमेंट बघायला मिळत आहे. बँकेक्सचा जो लॉट साईज आहे तो 15चा लॉट साईज आहे. त्याच्यामुळे बँक निफ्टी आणि बँकेक्स याचे लॉट साईज सेमच आहेत. तर सोमवारी फक्त तुम्ही काय करू शकता, बँकेक्समध्ये ट्रेडिंग करू शकता, कारण सोमवारी एक्सपायरी असते. त्याच्यामुळे आपण कमी कॅपिटलमध्ये चांगला फायदा घेऊ शकतो. तर डेली तुम्हाला जर ट्रेडिंग करायची असेल तर तरी तुम्ही या इंडेक्सला सिलेक्ट करू शकता. पण मी तुम्हाला रिकमेंड करेन की तुम्ही फक्त एक्सपायरीमध्ये ट्रेडिंग केलं तर तुमचा फायदा होऊ शकतो. पण रँडमली आपल्याला एक्सपायरीमध्ये ट्रेडिंग करायची नाही आहे. कारण एक्सपायरी आहे म्हणून तुम्ही याच्यामध्ये जास्त क्वांटिटीमध्ये ट्रेड मॅनेज न होणाऱ्या क्वांटिटीमध्ये जर ट्रेड करण्याचा प्रयत्न कराल तर तुम्हाला डेफिनेटली लॉस पण होऊ शकतो. त्याच्यामुळं क्वांटिटी साईज मॅनेज करूनच तुम्हाला ट्रेडिंग करायची आहे. तर इकडे आपण बँकेक्स हा जो इंडेक्स आहे त्याचा 15 मिनिटाचा टाइम फ्रेम लावलेला आहे. तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण इकडे अपसाईडला एक ट्रेंड लाईन ड्रॉ केलेला आहे. या ट्रेंड लाईनवरून ऑलमोस्ट 2 वेळा बँकेक्समध्ये आपल्याला डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळाली आहे. तर सोमवारी फ्लॅट ओपन होऊन या ट्रेंड लाईनला जर बँकेक्सनं जर अपसाईडला ब्रेक केलं आणि ग्रीन कॅन्डल या ट्रेंड लाईनच्या वरती क्लोज केली तर नक्कीच आपल्याला एक अपसाईडचा मुवमेंट बघायला मिळू शकतो. त्या कंडिशनमध्ये आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू. टार्गेट्स जे आपले असतील ते 52,300 ते 52,400 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये सोमवारी मिळतील. तर बँकेक्समध्ये तुम्हाला काय करायचं आहे, 30 ते 40 पॉईंटला तुम्हाला चार्टवरती स्टॉप लॉस लावायचा आहे आणि ऑलमोस्ट 100 ते 150 पॉईंट तुम्हाला टार्गेट घ्यायचं आहे चार्टवरती. तुम्हाला चार्टवरती किती घ्यायचं आहे, 100 ते 150 पॉईंट टार्गेट घ्यायचं आहे. जसा ब्रेकआउटवरती आपण कॉलचा ट्रेड घेऊ तसा जर इथूनच बँकेक्स जर आपल्याला एखादा रिजेक्शन दाखवेल, या लेवलवरून आपल्याला जर एखादा रिजेक्शन दाखवेल तर या ट्रेंड लाईनवरती आपल्याला एखादा बेरिश बेरिश कॅन्डलस्टिक जर मिळाला, म्हणजे शूटिंग स्टारचा जर कॅन्डलस्टिक मिळाला तर नक्कीच आपण इकडे डाऊन साईडचा आपण ट्रेड प्लॅन करू शकतो. पण त्यासाठी या ट्रेंड लाईनच्या खाली आपल्याला एक निगेटिव्ह कॅन्डल बँकेक्समध्ये फॉर्म होणं गरजेचं आहे. निगेटिव्ह कॅन्डल जर असेल तर आपण त्या निगेटिव्ह कॅन्डलचा हायला स्टॉप लॉस लावून इकडे काय करू शकतो, एक पुटचा ट्रेड प्लॅन करू शकतो. स्लो अँड स्टडी आपल्याला बँकेक्समध्ये एक डाऊन साईडचा मुवमेंट बघायला मिळेल. ओके, तर या ट्रेंड लाईनच्या वरती प्रॉपर ग्रीन कॅन्डल क्लोज झाली तर आपण कॉलसाठी जाऊ. इथूनच जर बँकेक्स आपल्याला रिजेक्शन घेताना दिसेल तर नक्कीच आपला जो व्ह्यू असेल तो डाऊन साईडचा व्ह्यू असेल. तुम्ही काय करू शकता, इकडे एक छोटासा ट्रेंड लाईन पण ड्रॉ करू शकता. या ट्रेंड लाईनचा ब्रेकडाऊन डाऊन साईडला झाला तरी देखील तुम्ही पुढचा ट्रेड प्लॅन करू शकता. ज्यांना सेफ कम्प्लिटली सेफ ट्रेडिंग करायची आहे ती लोक काय करतील, इकडे 51,400 हा एक सायकोलॉजिकल लेवल आहे. 51,400च्या खाली गेल्यावरती तुम्ही काय करू शकता, पुढचा ट्रेड प्लॅन करू शकता. त्या पुढच्या ट्रेडमध्ये जे टार्गेट्स असतील ते ऑलमोस्ट 51,000 ते 50,800 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये बघायला मिळतील. तर क्वांटिटी साईज मॅनेज करून ट्रेड करण्याचा प्रयत्न करा. अंदाजून आपल्याला ट्रेडिंग करायची नाही आहे. कारण जी नवीन लोकं असतील त्या नवीन लोकांना बँकेक्सचा थोडा पण अनुभव नसेल, त्यांनी थोडंसं सुरुवातीला 1 लॉट 2 लॉटवरती ट्रेड करा. एकदा का तुम्ही या इंडेक्ससोबत यूज टू व्हाल त्यानंतर तुमची क्वांटिटी साईज तुमच्या कॅपिटलच्या अकॉर्डिंग किंवा तुमच्या रिस्क मॅनेजमेंटच्या अकॉर्डिंग तुम्ही बाय करू शकता. बँकेक्समध्ये सोमवारी गॅप अप ओपनिंग जर आपल्याला बघायला मिळाली तर गॅप अप ओपनिंगमध्ये हा जो रेजिस्टन्स आहे तो एक सपोर्टचं काम नक्कीच करू शकतो. कारण क्लोजिंग पॉईंट पण ऑलमोस्ट एकदम जवळच आहे. त्याच्यामुळं बँकेक्समध्ये गॅप अप ओपनिंग झाली तर आपण एका डिपचा वेट करू. हा डिप जर या ट्रेंडलाईनपर्यंत आला आणि या ट्रेंडलाईनवरती आपल्याला जर बुलिश व्ह्यू जर बघायला मिळाल किंवा बुलिश कॅन्डलस्टिक जर आपल्याला बँकेक्समध्ये बघायला मिळत असेल तर नक्कीच आपण या ट्रेंडलाईनवरती एक रिव्हर्सलचा ट्रेड प्लॅन करू. म्हणजेच कॉलचा ट्रेड इकडे आपण प्लॅन करू. टार्गेट्स जे आपले असतील ते 52,250 ते 52,300 पर्यंतचे टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये अपसाईडला मिळतील. कारण
या कॅन्डलचा जो हाय ऑलमोस्ट 52,250च्या आसपासचा आहे. हा हाय जर क्रॉस केला अपसाईडला तर आपल्याला ऑलमोस्ट अपसाईडला 52,600चे लेवल्स पण 52,600 ते 53,000 पर्यंतच्या पण लेवल्स आपल्याला बँक एक्समध्ये बघायला मिळतात. तर बँक एक्समध्ये एका दिवसाची ॲव्हरेज मुव्हमेंट असते ते 500 ते 600 पॉईंटची ॲव्हरेज मुव्हमेंट आपल्याला बँक एक्समध्ये बघायला मिळते. म्हणजेच बँक निफ्टीमध्ये जेवढी मुव्हमेंट होते तेवढीच कंपॅरेटिव्ह मुव्हमेंट आपल्याला बँक एक्समध्ये पण बघायला मिळत असते. त्याच्यामुळं तुम्ही ऑलमोस्ट आरामात 100 ते 150 पॉईंट टार्गेट कॅप्चर करू शकता एका लॉटवरती. ओके, चार्टवरती तुम्हाला आरामात 100 ते 150 पॉईंट मिळू शकतात. तर तुमचं टार्गेट चार्टवरती ॲट द मनीने 100-150 पॉईंटचं असणं गरजेचं आहे. तर गॅप अप ओपनिंगमध्ये आपण या ट्रेंडलाईनच्या वरती काय करू, कॉलचा ट्रेड प्लॅन करू. गॅप अप ओपनिंग नंतर जर बँकिंग या ट्रेंडलाईनच्या खाली जर ट्रेड करताना दिसेल किंवा या ट्रेंडलाईनला ब्रेक करून त्या ट्रेंडलाईनच्या खाली सस्टेन जर झाला आणि क्लोजिंग पॉईंटच्या खाली जर बँकेक्स आपल्याला ट्रेड करताना दिसेल तर क्लोजिंग पॉईंटच्या खाली आपण एक नक्कीच पुटचा ट्रेड प्लॅन करू. तर बँकेक्सचा जो क्लोजिंग पॉईंट आहे तो 51,730 वरती आपल्याला बँकेक्सचा क्लोजिंग पॉईंट ॲव्हरेज क्लोजिंग पॉईंट बघायला मिळतोय. त्याच्यामुळं 51,700च्या खाली जर बँकेक्स आपल्याला डाऊन साईडला ट्रेड करताना दिसेल किंवा तुम्ही काय करू शकता, हा ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. गॅप अप ओपनिंगमध्ये या ट्रेंड लाईनच्या खाली जर बँकेक्स आला तर नक्कीच तुम्ही 51,600च्या खाली पुटसाठी जाऊ शकता. कारण डाऊन साईडला सपोर्ट्स आपल्याला खूप सारे बघायला मिळत आहेत. त्याच्यामुळं तुम्ही जरी पुटचा ट्रेड घेतला तरी त्याच्यामध्ये स्टॉप लॉस नक्कीच स्ट्रिक्ट लावा. कारण जर डाऊन साईडला सपोर्ट असल्यामुळे कोणत्या सपोर्टवरून बँकेक सपोर्ट घेईल हे सांगणं थोडंसं कठीण आहे. त्याच्यामुळं पुटचा ट्रेड घेतला तर त्याच्यामध्ये स्टॉप लॉस लावा. मोमेंटम जर मिळाला तर तुम्ही एक्सपायरी असल्यामुळे तुम्हाला मोमेंटम छोटा जरी मोमेंट मिळाला तरी तुम्हाला तिकडे चांगला फायदा मिळू शकतो. त्याच्यामुळे लेवल फॉलो करा. तुम्ही काय करू शकता, गॅप अप जर ओपनिंग सेन्सेसमध्ये झाली तर तुम्ही अशा प्रकारे एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकता. त्याचसोबत 51,600 वरती एक तुम्ही लाईन ड्रॉ करू शकता आणि त्याच्यानंतर 51,400 वरती तुम्ही एक लाईन ड्रॉ करून ठेवू शकता. कारण डाऊन साईडला हे दोन सपोर्ट्स आपल्याला बँकेक्समध्ये बघायला मिळत आहेत. त्यासोबत हा एक ट्रेंडिंग ट्रेडलाईनचा सपोर्ट पण आपल्याला मिळत आहे. बँकेक्समध्ये सोमवारी जर 300 पॉईंटच्या वरची गॅप अप ओपनिंग झाली, 300-350 पॉईंटच्या वरची गॅप अप ओपनिंग झाली तर त्या कंडिशनमध्ये पहिला कॅन्डल कसा बनतोय, पहिला कॅन्डल जर रेड बनला, त्या रेड कॅन्डलचा जर लो ब्रेक होऊन बँकेक्स डाऊन साईडला येत असेल तर त्या कॅन्डलच्या लोवरती आपण काय करणार आहोत, पुढचा ट्रेड प्लॅन करणार आहोत आणि पहिल्या कॅन्डलच्या हायवरती आपण काय करू, स्टॉप लॉस प्लेस करू. पण पहिला कॅन्डल खूप मोठा असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला ही स्ट्रॅटेजी यूज करायची नाही आहे. पहिला कॅन्डल 50-60 पॉईंटचा असेल तर नक्कीच आपण 50-60 पॉईंटची रिस्क घेऊ शकतो आणि तिकडे ट्रेड प्लॅन करू शकतो. आपला जर स्टॉप लॉस बँक एक्समध्ये हिट झाला नाही तर नक्कीच आपल्याला स्लो अँड स्टडी डाऊन साईडला 300-350 पॉईंटचा फॉल बघायला मिळू शकतो. म्हणजे हा जो गॅप आहे तो गॅप फिल होऊ शकतो. तर मोस्टली गॅप अप ओपनिंगमध्ये काय होतं, आपल्याला एक डाऊन साईडचा मुवमेंट बघायला मिळत असतो. तर ही सायकोलॉजी आपल्याला वापरायची आहे. कारण ऑलमोस्ट ज्यांनी कॉलचे ट्रेड कॅरी केले असतील त्यांना जर गॅप अप ओपनिंगमध्ये चांगला फायदा झाला तर ते काय करणार, ते कॉलचे ट्रेडमधून एक्झिट होणार. ते एकदा का एक्झिट व्हायला लागले की आपल्याला मार्केटमध्ये एक डाऊन साईडची मुवमेंट बघायला मिळते. तर हे सिंपल लॉजिक असतं. ओके, त्याच्यामुळे आपण काय करू, गॅप अप ओपनिंगमध्ये पहिल्या कॅन्डलच्या हायवरती स्टॉप लॉस लावून पुढचा ट्रेड प्लॅन करू. बँकेक्समध्ये सोमवारी जर गॅप डाऊन ओपनिंग झाली तर गॅप डाऊन ओपनिंगमध्ये या ट्रेंड लाईनच्या वरती जोपर्यंत बँकेक्स जाणार नाही आहे तोपर्यंत आपल्याला कोणताही कॉलचा ट्रेड प्लॅन करायचा नाही आहे. कारण बँकेक्समध्ये आपल्याला हा एक ट्रेंडिंग ट्रेंडलाईन पण मिळतोय. त्याच्यामुळे इथे ओपनिंग झाली तर या ट्रेंडिंग ट्रेंडलाईनपासून पण बँकेक्स रिजेक्शन घेऊन डाऊन साईडला जाऊ शकतो. त्याच्यामुळं गॅप डाऊन ओपनिंगमध्ये या ट्रेंडलाईनच्या वरतीच आपण काय करणार आहोत, कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. कॉलचे ट्रेड आपले सेमच असतील, कॉलचे टार्गेट आपले सेमच असतील. 52,250 ते 52,400 पर्यंतचे टार्गेट्स आपले बँकिंग्समध्ये असतील. पण पुटमध्ये जे आपले टार्गेट्स असतील ते ऑलमोस्ट जिथून बँकेने हा सपोर्ट घेतला आहे 50,058 या लेवलपर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला 50,800 पर्यंतचे पण टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये सोमवारी बघायला मिळू शकतात. बँकेक्समध्ये जर खूप मोठी गॅप ओपनिंग झाली, ऑलमोस्ट आजच्या लोच्या आसपासची म्हणजेच 50,800च्या आसपासची ओपनिंग झाली तर 50,800 वरून आपल्याला बाउन्स बॅक बघायला मिळालेला आहे. त्याच्यामुळे इकडे कुठे ओपनिंग होऊन जर बँकेक्स इथून परत एकदा आपल्याला 50,800 वरती जर आपल्याला बुलिश कॅन्डल दाखवेल किंवा इकडे आपला एखादा शूटिंग स्टार रिव्हर्सल कॅन्डल किंवा डब्ल्यू पॅटर्नसारखा जर असा पॅटर्न जर दाखवेल तर नक्कीच आपण इकडे कॉलचा ट्रेड प्लॅन करू. त्याच्यामध्ये टार्गेट्स असतील 51,600 ते 51,800 पर्यंतची टार्गेट्स आपल्याला बँकेक्समध्ये बघायला मिळतील. त्याच्यामुळे बँकेक्सची सोमवारची ओपनिंग कुठे होते हे बघणं गरजेचं असणार आहे. ओपनिंग नंतर बँकेक्स कसा ट्रॅव्हल करतोय, कशी मुवमेंट होते हे बघून आपण प्रॉपर लेवलवरती ट्रेड करण्याचा प्रयत्न करू. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच काय करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून
ठेवा. भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.